नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात आपण एका अशा ब्लूप्रिंटवर चर्चा करणार आहोत जो MHT-CET 2026 मध्ये हमखास यश मिळवून देऊ शकतो. दरवर्षी हजारो विद्यार्थी तयारी करतात, पण मोजक्याच जणांना यश मिळतं. का? बुद्धिमत्ता नाही, तर योग्य नियोजनाचा अभाव. तर आज आपण एक असा वास्तववादी आणि रोज पाळता येईल असा स्टेप बाय स्टेप स्टडी प्लॅन उलगडणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. सर्वांत आधी एका मोठ्या गैरसमजाबद्दल बोलूया. आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं ना की ही परीक्षा क्रॅक करायची असेल तर रोज 14 तास अभ्यास करावाच लागतो. पण हे खरंच आवश्यक आहे का? अजिबात नाही. खरं तर हा एक अतिशय चुकीचा आणि विनाकारण ताण वाढवणारा विचार आहे. एवढा ताण घेतला की शेवटी पदरी पडतो तो फक्त बर्नआउट, म्हणजे शारीरिक आणि मानसिक थकवा. लक्षात ठेवा, 14 तास हा फक्त एक आकडा आहे, गुणवत्तेची हमी नाही. इंटरनेटवर आपण अनेकदा टॉपर्सचे वेळापत्रक बघतो आणि लगेच दुसऱ्या दिवशी 14 तासांचा प्लॅन कागदावर अवतरवतो. पण वास्तव काय? हे वेळापत्रक फक्त 2 दिवस पाळलं जातं. यालाच आपण बनावट दीर्घ तास म्हणू शकतो. याउलट जो सातत्यपूर्ण विद्यार्थी असतो तो रोज एक वास्तववादी वेळापत्रक पाळतो. खरी लगाई जास्त वेळ पुस्तक उघडून बसण्याची नाहीये, तर ठरलेला अभ्यास रोज न चुकता पूर्ण करण्याची आहे. मग नक्की किती तास अभ्यास करायचा? जर शाळा किंवा कॉलेज सुरू असेल तर रोजचा 5 ते 7 तासांचा फोकस केलेला अभ्यास अगदी पुरेसा आहे. आणि जर कोणी ड्रॉपर असेल तर मात्र 8 ते 10 तासांचा दर्जेदार अभ्यास व्हायलाच हवा. 95 पेक्षा जास्त पर्सेंटाईल मिळवण्यासाठी ही 5 ते 10 तासांची रेंज एकदम परफेक्ट आहे. इथे घड्याळाच्या काट्यापेक्षा अभ्यासाची गुणवत्ता आणि आपला फोकस जास्त महत्त्वाचा आहे. चला तर मग आता दिवसाची सुरुवात कशी करायची ते बघूया. म्हणजेच टप्प्याटप्प्याने सकाळचं वेळापत्रक. सकाळचा पहिला टप्पा एकदम साधा पण खूप भारी आहे. सकाळी 5:30 किंवा जास्तीत जास्त 6 वाजता उठायची सवय लावा. यामागे एक छान सायंटिफिक कारण आहे. रात्रभराच्या झोपेनंतर आपला मेंदू एकदम फ्रेश आणि सुपरचार्ज झालेला असतो. त्यामुळे सकाळी 6 ते 8 या वेळेत सर्वात कठीण वाटणारे विषय अभ्यासायचे. गुंतागुंतीची आकडेमोड आणि कठीण प्रश्न सोडवण्यासाठी या वेळेत आपला मेंदू सर्वोत्तम स्थितीत असतो. हा वेळेचा तक्ता अगदी लक्ष देऊन समजून घ्या. सकाळची 6 ते 8 ही वेळ कठीण आकडेमोड म्हणजेच गणिताचे प्रश्न आणि फिजिक्सच्या न्यूमेरिकल्ससाठी राखून ठेवली आहे. त्यानंतर संध्याकाळी 6 ते 8 ची वेळ ही कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी आहे, जसं की केमिस्ट्रीची थिअरी. आणि रात्री 9 ते 11 ची वेळ ही वेळ आहे दिवसभर शिकलेल्या गोष्टी अप्लाय करण्याची, म्हणजेच MCQs आणि मॉक टेस्ट सोडवण्याची. अशी विभागणी केल्याने मेंदूची कार्यक्षमता अक्षरशः दुप्पट होते. आता वळूया दिवसाच्या पुढच्या भागाकडे, शाळा आणि कॉलेजच्या सुट्ट्यांचा प्रभावी वापर. शाळा कॉलेजमध्ये असताना ज्या 15-20 मिनिटांच्या छोट्या सुट्ट्या मिळतात त्यांचा एक सॉलिड प्लॅन असायला हवा. या वेळात काय करायचं? गणिताची सूत्र रिवाईज करायची, स्वतः काढलेल्या शॉर्ट नोट्स नजरेखालून घालायच्या किंवा केमिस्ट्रीमधल्या महत्त्वाच्या रिॲक्शन्सची उजळणी करायची. ऐकायलाही खूपच साधं वाटेल, पण रोज केलेल्या छोट्या छोट्या उजळणीचा फायदा वर्षाअखेरीस प्रचंड मोठा होतो. एकही मिनिट वाया न घालवता त्याचा पुरेपूर वापर इथेच होतो. यानंतर आपण संध्याकाळच्या आणि रात्रीच्या सत्राकडे वळूया. संध्याकाळी 6 ते 8 हा वेळ कॉन्सेप्ट स्टडीसाठी एकदम परफेक्ट आहे. केमिस्ट्रीची थिअरी किंवा फिजिक्सच्या संकल्पना समजून घ्यायला ही वेळ उत्तम आहे. पण एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवा, फक्त व्हिडिओ लेक्चर्स बघून काम चालणार नाही. व्हिडिओ बघताना स्वतःच्या हाताने नोट्स काढणं अतिशय गरजेचं आहे, कारण परीक्षेच्या आदल्या दिवशी याच स्वतःच्या हस्ताक्षरातील नोट्स सर्वात जास्त कामी येतात. आणि आता रात्री 9 ते 11चं सत्र हे खऱ्या अर्थाने गेम चेंजर आहे. MHT-CET ही पूर्णपणे MCQsवर आधारित परीक्षा आहे. त्यामुळे दिवसभर कितीही थेरी वाचली तरी प्रश्नांचा सराव केल्याशिवाय मार्क्स मिळणार नाहीत. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका म्हणजेच PYQs सोडवणे आणि मॉक टेस्ट देणं हे रात्रीच्या सत्रात मस्ट आहे. यानेच तुमचा वेग आणि अचूकता वाढणार आहे. आता आपण पाहूया प्रत्येक विषयानुसार आपली रणनीती कशी असायला हवी. इथे आपण सब्जेक्ट ऑप्टिमायझेशन समजून घेणार आहोत. गणिताला अभ्यासातला जास्तीत जास्त वेळ द्या, कारण CET मधलं गणित थोडं लेंथी आणि कठीण असतं. फिजिक्समध्ये थेअरी आणि प्रत्यक्ष उदाहरणे सोडवणे या दोन्हीत योग्य बॅलन्स ठेवायला हवा. आणि केमिस्ट्री हा तर स्कोरिंग विषय आहे, पण त्यासाठी रोजच्या रोज उजळणीची नितांत गरज असते. ही स्ट्रॅटेजी वापरली तर पर्सेंटाईल नक्कीच वाढणार. आता जाणून घेऊया सातत्य टिकवून ठेवण्यासाठीचे काही सुवर्ण नियम. प्रेरणेपेक्षा सातत्य नेहमीच सरस ठरतं. हे वाक्य कुठेतरी लिहून ठेवा. प्रेरणा किंवा मोटिवेशन ही एक भावना आहे जी आज असते उद्या नसते, पण सातत्य ही एक सवय आहे. ज्या दिवशी अभ्यास करावासा वाटत नाही, कंटाळा येतो, तेव्हा हे सातत्यच आपल्याला अभ्यासाच्या टेबलावर खेचून आणतं.
फक्त व्हिडिओ बघून आलेल्या तात्पुरत्या मोटिवेशनवर अवलंबून राहू नका, सवय बनवा. हेच खऱ्या यशाचं रहस्य आहे. यासोबतच अजून काही छोटे पण महत्त्वाचे नियम आहेत. पहिला, डेली रिव्हिजन कंपल्सरी आहे. काल काय वाचलं हे आज आठवलं नाही तर तो अभ्यास शून्य आहे. दुसरा आणि सर्वात अवघड नियम म्हणजे मोबाईलचं व्यसन आजच कमी करा. रील्स स्क्रोल करण्यात जो वेळ जातो ना, तो खूप मौल्यवान आहे. आणि तिसरा नियम, मॉक टेस्ट्स. जोपर्यंत स्वतःची टेस्ट घेत नाही तोपर्यंत स्पर्धेत आपण कुठे आहोत हे अजिबात समजणार नाही. आता एक महत्त्वाचं रियालिटी चेक. आपण अनेकदा परफेक्ट वेळापत्रक बनवण्याच्या नादात अडकतो आणि कृती मात्र शून्य असते. वेळापत्रक कदाचित 100% परफेक्ट नसेल, एखाद दुसरी गोष्ट राहून जाईल, काही हरकत नाही. जे विद्यार्थी यशस्वी होतात ते कधीच परफेक्ट नसतात, पण ते कन्सिस्टंट नक्की असतात. भिंतीवर लावलेल्या एका परफेक्ट वेळापत्रकापेक्षा दररोज थोडं थोडं पाळलेलं अपूर्ण वेळापत्रक कधीही चांगलं. तर आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी एक सोपा पण महत्त्वाचा प्रश्न. वेळेचं नियोजन, विषयांची स्ट्रॅटेजी आणि सातत्याचं महत्त्व आपण पाहिलं. पण हे सगळं तेव्हाच कामी येईल जेव्हा प्रत्यक्ष कृती होईल. त्यामुळे स्वतःला विचारा, कोणत्याही अशक्य आदर्शाच्या मागे न पळता उद्यापासून किती वेळ खरंच फोकसने अभ्यास करणार आहात. कारण आजचं हे सातत्यच उद्याचा रिझल्ट ठरवणार आहे. विचार नक्की करा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल धन्यवाद. अभ्यास करत रहा आणि यशस्वी व्हा.